ठाणे महानगरपालिका शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। आज आपण ऑनलाईन क्लासमध्ये विज्ञान 2 भागातील पर्यावरणीय व्यवस्थापन हे चौथं प्रकरण अभ्यासणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे तर त्यातली महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की ह्या प्रकरणामध्ये परिसंस्था, त्याचं पुनरावलोकन म्हणजे मागच्या भागावरील आपण काही ज्या गोष्टी आहेत त्या अभ्यासणार आहोत। पर्यावरण व परिसंस्था संबंध, त्यानंतर पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता आणि जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। आता पर्यावरण म्हणजे काय हे सुरुवातीला आपण अभ्यासणार आहोत। तर पर्यावरण म्हणजे काय हे आपण 8वी 9वी ह्या सर्व इयत्तांमध्ये त्याचा थोडाफार अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये आपण परिसंस्था या भागाचं थोडक्यात पुनरावलोकन करणार आहोत। परिसंस्था म्हणजे काय ते आपण बघूयात। पहिल्यांदा की परिसंस्था म्हणजे एखादा परिसर आणि त्यातील सर्व जैविक आणि अजैविक घटक यांचा परस्पर संबंधामध्ये होणारी आंतरक्रिया। आता तुम्ही म्हणाल हे सगळं वैज्ञानिक भाषेत आहे, तर ते वैज्ञानिक भाषेतच आपल्याला समजून घ्यायचंय। तर साधं एक तुम्हाला अन्न साखळी तिथे चित्र दाखवलंय, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कसे सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात। सूर्यप्रकाशात वनस्पती आपलं अन्न तयार करतात, ते अन्न शाकाहारी प्राणी जे असतात नाकतोड्यासारखे ते ग्रहण करतात। यांच्यावर अवलंबून असणारे उच्च त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचे जे प्राणी आहेत बेडकांसारखे ते त्यांचं अन्न असतं आणि बेडूक हा सापाचा, साप हा ससाण्याचा आणि हे सगळं सर्व जे जैविक घटक आहेत त्यांचं विघटन करण्याचं काम विघटक करत असतात। तर ही अशी जी अन्न साखळी आहे याचा अभ्यास आपण पूर्वी केलेला आहे। अशा अनेक अन्न साखळ्या आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला दिसत असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो आणि ह्या अनेक अन्न साखळ्या एकमेकांना अशा रीतीने जोडल्या जातात की अन्न जाळं तयार होतं। हे तुम्ही पूर्वी अभ्यासलेलं आहे आणि ह्या सगळ्यांनाच आपण परिसंस्था असं म्हणतो। हे आजूबाजूचे सर्व जैविक घटक असोत, अजैविक घटक असोत, अन्न असू दे, सजीव असू दे, वनस्पती असू दे, प्राणी असू दे, ह्या सगळ्यांचा समावेश ज्यामध्ये होतो त्या संस्थेलाच आपण परिसंस्था म्हणतो। मग परिसंस्थेची व्याख्या जर तुम्हाला लिहायची झाली तर अगदी साध्या आणि सोप्या शब्दात तुम्ही लिहू शकता, जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांचा परस्परांची होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते आणि परिसंस्थेत जर काही बिघाड झाला तर कशा प्रकारे मग त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो हे आता आपण सध्या बघतच आहोत सध्याच्या परिस्थितीत। तर आता ह्या परिसंस्थेमध्ये कोण कोण येतं तर सर्व वनस्पती येतात, हरिण, शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी यांसारखे सर्व प्राणी देखील येतात, वाघ, सिंह यासारखे मोठे प्राणी येतात, तसेच जीवजंतू, वाळवी, शेणातले किडे यासारखे काही घटक पण येतात। मग ह्या सगळ्यांच्या आंतरक्रियेमध्ये एकमेकांची संबंध असतो, ते एकमेकांवर अवलंबून असतात। एखादा जरी घटक याच्यातला त्यांचं वर्तणूक चुकीची झाली किंवा त्यांच्यावर काही परिणाम झाला तर पूर्ण अन्न साखळ्या किंवा अन्न जाळं त्याच्यामध्ये थोडा व्यत्यय येतो आणि मग आपल्याला पर्यावरणाची हानी झालेली दिसून येते। तर अशी ही परिसंस्था जी बनलेली आहे ती परिसंस्था आपण किती घटकांची बनलेली आहे ते बघणार आहोत। तर परिसंस्थेमध्ये मेन 2 अजैविक घटक आणि जैविक घटक असे 2 मुख्य घटक असतात। त्यातले अजैविक घटक आधी प्रथम बघूयात। अजैविक घटक म्हणजे सगळे आपण अजीव असं म्हणतो किंवा ज्यांच्यामध्ये भौतिक घटक आणि रासायनिक घटक येतात। आता भौतिक घटकांमध्ये पण हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा, सूर्यप्रकाश या सर्व घटकांचा समावेश असतो आणि रासायनिक घटकांमध्ये पोषण द्रव्य, क्षारता, सामू ह्या सर्वांचा समावेश येतो। पोषण द्रव्य किंवा रासायनिक घटक आणखीन 2 ह्याच्यात विभागले जातात, असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ। असेंद्रिय पदार्थांमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोखंड, सोडियम, पोटॅशियम यासारखे क्षार आणि सगळे वायू येतात। तर सेंद्रिय पदार्थांमध्ये जे आपले अन्न घटक आहेत, जे कार्बन पासून, सेंद्रिय म्हणजे कार्बन घटक असणारे ते सर्व घटक म्हणजे प्रथिन, कार्बोदक आणि स्निग्ध पदार्थ यांचा समावेश त्याच्यामध्ये असतो। त्यामुळे ह्या सर्व अजैविक घटकांशिवाय आपलं जीवन म्हणजे जे सजीव आहेत त्यांचं
प्रत्येक वेळेला अडणार आहे किंवा ते असल्याशिवाय, हे सर्व घटक असल्याशिवाय आपल्याला जैविक किंवा सजीव जे आहेत ते जीवन जगू शकत नाहीत. तर त्यामुळे हे सर्व घटक, मग तुम्ही म्हणाल ऑक्सिजन नसेल तर काय होईल, नायट्रोजन, हायड्रोजन किंवा कॅल्शियम यासारखे पदार्थ आहेत. त्याचप्रमाणे प्रथिन, कर्बोदक, स्निग्ध पदार्थ यासारखे अन्न घटक आहेत. ज्या वेळेला सूर्यप्रकाशात वनस्पती ज्या वेळेला हे पदार्थ घेतात आणि त्या पदार्थांपासूनच अन्नाची निर्मिती होते आणि त्या सर्व अन्न पदार्थांवर मग आपलं जीवन अवलंबून असतं. मग ते वनस्पतीचं असू दे, प्राण्यांचं असू दे किंवा मानवाचं असू दे. मानवांमध्ये प्राण्यांमध्ये अगदी बारीकातला बारीक न दिसणारा प्राणी जरी असेल, त्याला देखील अन्नाची गरज असते, हवेची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते. तर ह्या सर्व घटकांवर, अजैविक घटकांवर सर्व जैविक घटक अवलंबून असतात. आणि त्यामुळे जैविक घटकाचे पण आपण गट बघूयात. काय काय जैविक घटकांमध्ये, तर काही स्वयंपोषी आणि काही परपोषी असे दोन मुख्य प्रकार पडतात. आता स्वयंपोषी म्हणजे काय, की जे स्वतःचं पोषण स्वतः करतात असे सर्व स्वयंपोषी त्यांना आपण म्हणतो. मग हे स्वयंपोषी म्हणजे सर्व वनस्पती ह्याच्यामध्ये येतात. वनस्पती सूर्यप्रकाशात कार्बन डायऑक्साईडच्या साहाय्याने पाणी आणि क्षार जमिनीतून शोषून घेऊन तुम्हाला माहित आहे की अन्नाची निर्मिती करतात. आणि त्यामुळे त्या सर्व उत्पादक म्हणून आपण त्यांना म्हणतो, उत्पन्न करणाऱ्या म्हणून त्या सर्व उत्पादक आहेत. आणि त्यांनी उत्पन्न केलेलं सर्व अन्न आपल्याला, इतर सजीवांना आपल्याला मिळत असतं. मग आता ह्याच्यामध्ये परपोषी आपण बघूयात. परपोषींमध्ये दोन गट पडतात, एक प्राणी आणि एक विघटक. प्राण्यांमध्ये अतिसूक्ष्म आपल्याला डोळ्यांना न दिसणाऱ्यापासून डोळ्यांना दिसणाऱ्या म्हणजे मोठ्या हत्तीसारख्या प्राण्यांमध्ये त्याचा समावेश येतो. आता प्राणी हे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना सर्व वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावरच अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून आपण सर्व प्राण्यांना भक्षक असं म्हणतो. आणि ह्या भक्षकांचे परत तीन गट पडतात. काही जे भक्षक असतात ते डायरेक्ट वनस्पतींवर अवलंबून असतात, म्हणजे ज्याला आपण शाकाहारी म्हणतो, त्यांना आपण प्राथमिक भक्षक म्हणू शकतो. या प्राथमिक भक्षकांना खाऊन काही सजीव जगत असतात, काही प्राणी जगत असतात, त्यांना द्वितीय भक्षक म्हणतो. आणि ह्या द्वितीय भक्षकांना ज्यांचं जे अन्न आहे द्वितीय भक्षक आहे, त्यांना आपण तृतीय भक्षक म्हणतो. मग मगाशी जी आपण अन्न साखळी बघितली त्याच्यात वनस्पती, गवत जे आहे ते उत्पादक आपण म्हणू शकतो. नाकतोडा जो आहे तो प्राथमिक भक्षक आहे. बेडूक जो आहे तो द्वितीय भक्षक आहे. साप जो आहे तो तृतीय भक्षक आहे. आणि मग ससाणा चतुर्थ भक्षक असं आपण किंवा उच्च भक्षक त्यांना आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे ही जी अन्न साखळी आहे ह्याच्यातला एक जरी घटक जर म्हणजे त्याच्यामधला त्याला काही इजा पोचली किंवा नाश झाला तर पूर्ण अन्न साखळी डिस्टर्ब होते आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी व्हायला सुरुवात होते. तर आपण पुढे बघणार आहोत विघटक. आता विघटक म्हणजे कोण, तर विघटक म्हणजे हे जे सगळे सजीव आहेत, वनस्पती असू देत, प्राणी असू देत, यांचं जेव्हा नाश होतो किंवा मृत्यू होतो असं आपण म्हटलं तरी चालेल, तर त्यांच्या शरीराचं विघटन करून त्यांच्यातील घटक परत जमिनीला, हवेला पोचवण्याचं काम हे विघटक करत असतात. या विघटकांमध्ये जीवाणू हे अतिशय महत्वाची भूमिका करत असतात. तर अशी ही परिसंस्था जी बनलेली असते त्या अशा अनेक घटकांनी बनलेली आहे, जैविक घटक तसेच अजैविक घटक. आणि ह्या सर्वांची परस्पर क्रिया होत असते आणि त्या परस्पर क्रियेलाच आपण म्हणतो परिसंस्थेमध्ये असणारं समतोल किंवा ह्यामध्ये एखादा घटक जरी थोडासा त्याचा ऱ्हास झाला किंवा नाश पावला तर पूर्ण परिसंस्था कोलमडली जाते. मग त्यांनी एक साधं उदाहरण आपल्याला दिलंय की दक्षिण भारतात, तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, ती दक्षिण भारतातलं एक उदाहरण दिले की तिथे भाताचं पीक भरपूर येतं आणि त्या भाताच्या पिकामध्ये आपल्याला माहित आहे की नाकतोड्यांचं प्रमाण भरपूर असतं. भात खाऊन ते जगत असतात किंवा गवत खाऊन ते जगत असतात आणि त्यामुळे नाकतोड्यांमुळे बेडकांची संख्या पण तिथे असते आणि त्या बेडकांवर जीविका ज्यांची जीविका जाते असे साप किंवा त्यांच्यावर उपजीविका करणारे ससाणे हे सगळे तिथे दिसत असतात. जर ह्याच्यामध्ये जर आपल्याला बेडकांची संख्या अचानक म्हणजे कुणी माणसांनी किंवा काही केलं आणि मारले गेले बेडूक, तर आपल्याला असं दिसून येईल की त्या पूर्ण अन्न साखळीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालेला दिसून येईल. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येईल की जर बेडूक कमी झाले तर नाकतोड्यांची संख्या अचानक वाढेल आणि नाकतोडे वाढले की आपलं भाताचं पीक, त्याचं नुकसान कितीतरी प्रमाणात जास्त होऊ शकतं. आणि
बेडूक कमी झाल्यामुळे साप जे आहेत त्यांचं अन्न कमी झाल्यामुळे सापांची संख्या पण अचानक कमी होईल. तर ह्या ज्या अन्न साखळ्या आहेत त्या व्यवस्थित तशाच राहाव्या म्हणून सर्व घटक ज्या त्या प्रमाणात असणं आवश्यक आहे. मग पूर्वी तुम्ही 9वी मध्ये शिकलेला आहात ऊर्जा पातळी, की कशा प्रकारे उत्पादक हा पिरॅमिडच्या खालच्या थराला असतो आणि त्यानंतर मग असती पुढची जी संख्या आहे ती कमी होत जाते प्राण्यांची किंवा इतर उच्च प्राण्यांची. तर त्याचं कारणच हे आहे की अन्न साखळीत बिघाड जर झाला तर आपला जो पिरॅमिड आहे तो कोलमडेल आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी व्हायला सुरुवात होईल. आणि त्यासाठी आपल्याला ह्या प्रकरणामध्ये ह्या पर्यावरणाचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं हे मुख्य शिकायचंय. हे जे आपण आतापर्यंत बघत होतो परिसंस्था म्हणजे काय किंवा परिसंस्थेत कुठले कुठले घटक येतात ते घटक आपल्याला समजल्याशिवाय परिसंस्थेची हानी कशी होते हे आपल्याला कळणार नाही. आणि ती हानी होत असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागेल हे तर आता आपण सध्या बघतोयच आहे की आपण सध्या ह्या कोविडमुळे सगळे घरांमध्ये बंद झालेलो आहोत आणि त्यामुळे आपल्या पर्यावरणाचं काय नुकसान होतं हे आपल्याला माहीत आहे किंवा त्यामुळे आपल्याला किती समस्यांना तोंड द्यावं लागतं हे आपण बघतोय. आजच्या मितीला आपल्याला जर असं हा आजार नसता तर आपण शाळेमध्ये एकमेकांसमोर उभं राहून किंवा बस तुम्ही माझ्या समोर असतात आणि मी हे प्रकरण तुम्हाला शिकवत असते. तर असं हे पर्यावरण हे आपल्याला पुढे आता आपल्याला भरपूर प्रमाणात त्याचं संवर्धन संगोपन व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणूनच हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. मग पर्यावरण व परिसंस्था संबंध काय आहे हे आपण बघूयात. पुढचा जो मुद्दा आहे तो आपल्याला पर्यावरण आणि परिसंस्था संबंध. आता पर्यावरण आणि परिसंस्था यांच्यातील जो संबंध आहे तो अतिशय व्यापक आहे. व्यापक म्हणजे खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये आपण जर अभ्यास करायला गेलो तर आपल्याला हा जन्म अपुरा पडेल इतकं पर्यावरण आणि जी परिसंस्था यांच्यामधले एकमेकांचा संबंध अतिशय महत्वाचा आहे. आपल्या सभोवती असलेल्या भौतिक रासायनिक आणि जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनलेलं आहे. अगदी मातीचा छोट्यातला छोटा कण असू देत किंवा मोठ्यातला मोठा प्राणी हत्तीसारखा प्राणी किंवा अजून मोठे प्राणी असू देत या सगळ्यांचा संबंध ह्या पर्यावरणात येतो. म्हणून भौतिक रासायनिक जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनलेलं आहे. आणि थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. तुम्हाला जर व्याख्या आली पर्यावरणाची तर तुम्ही एवढं एका छोट्याशा शब्दात ती लिहू शकता की पर्यावरण म्हणजे काय तर सभोवतालची परिस्थिती. आणि ही परिस्थिती जी आहे ती आपल्याला चांगली असेल तर आपलं जीवन सुखकर होऊ शकतं आणि ती परिस्थिती जर बिघडली तर पर्यावरणाची हानी आणि त्यामुळे आपल्या सर्व सजीवांची अगदी त्याच्यात वनस्पती असू देत प्राणी असू देत किंवा आपण मानव असू देत या सर्वांची हानी शक्य आहे म्हणजे होणार आहे. आणि त्यासाठी ह्या पर्यावरणाला सांभाळणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. मग आता हे पर्यावरण मुख्य त्याचे 2 प्रकार पडतात. एक आहे नैसर्गिक म्हणजे अगदी पृथ्वीवर जेव्हा सजीवांची निर्मिती झाली नव्हती तिथून जो पर्यावरण आहे त्याला आपण नैसर्गिक पर्यावरण म्हणू किंवा प्राकृतिक पर्यावरण असं देखील त्याला म्हणता येतं. आणि दुसरं पर्यावरण आहे मानवनिर्मित. आता हे जे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आहे त्याच्यात काही बिघाड होण्याची शक्यता फार कमी असते. पण मानवनिर्मित जे पर्यावरण आहे त्या मानवामुळे या पर्यावरणाची अनेक ठिकाणी हानी होताना आपल्याला दिसते. मग जर आपल्याला पर्यावरणाचं व्यवस्थापन अभ्यासायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा ही जी हानी होणार आहे ती थांबवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पर्यावरणातील काही ज्या व्याख्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. एक आहे परिस्थितिकी. पर्यावरणातील हे जे जैविक किंवा अजैविक घटक आपण बघितले त्यांच्यात एकमेकांमध्ये संबंध जो असतो त्या संबंधाच्या शास्त्राचंच परिस्थितिकी असं म्हणतात. आणि हे जे शास्त्र आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ते जे त्याचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी जे आपण मूलभूत एकक वापरणार आहोत त्यालाच आपण परिसंस्था असं म्हणतो. मग आता ही जी परिसंस्था आहे तिचं संवर्धन करणं गरजेचं आहे. कारण आपल्या ह्या पर्यावरणात एका वेळेला एक सजीव स्वतःच्या म्हणजे म्हणण्याने किंवा स्वतःच्या तत्वाने वागू नाही शकत. हे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे आपल्या पर्यावरणात अनेक चक्र आपल्याला दिसून येतात. जसं जलचक्र ऑक्सिजन चक्र नायट्रोजन चक्र त्याबरोबर कार्बन चक्र आणि विविध वायूंची चक्र. तर ही अखंडपणे चालू असतात. आणि ही जी नैसर्गिक चक्र आहेत
त्यांच्यामध्ये बिघाड होऊ नये यासाठी पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. मग आता पर्यावरण संवर्धन करताना पर्यावरणाचा सांभाळ आपल्याला करायचा आहे. मग पर्यावरणाचा सांभाळ होण्यापूर्वी आपण पर्यावरणात काय त्याच्यात परिणाम करणारे घटक जे कोणते आहेत ते आधी आपण अभ्यासूयात, की पर्यावरणावर जे परिणाम करतात, पर्यावरणाचा नाश करतात ते घटक आपण अभ्यासूयात. पुढची स्लाइड मध्ये तुम्हाला पर्यावरणावर परिणाम करणारे घटक दिसून येतील, की कुठले कुठले पर्यावरणावर घटक परिणाम करतात. तर नैसर्गिक घटक आहेत काही आणि काही मानवनिर्मित. निसर्गातच येणारे भूकंप, ज्वालामुखी, पूर किंवा चक्रीवादळ, वणवा, दुष्काळ, अवर्षण म्हणजे पाऊस कमी पडतं किंवा अतिवृष्टी, हे सगळे जे घटक आहेत ते पर्यावरणाची हानी करतात. आता तुम्हाला माहिती आहे की एखादा ज्वालामुखी फुटला किंवा भूकंप झाला तर कशा प्रकारे अख्खं शहर किंवा अख्खा तो परिसर उद्ध्वस्त होतो आणि तिथल्या सगळ्या अगदी झाडा पानांपासून घर आणि इतर सर्व सजीव यांचा नाश होऊ शकतो. मग हे सगळे नैसर्गिक घटक ज्याप्रमाणे आहेत तसंच काही मानवनिर्मित घटक पण आहेत की ज्यांच्यामुळे पर्यावरणाची हानी होते. मग मानवनिर्मित घटक म्हणजे काय, तर तुम्हाला माहित आहे की मानव जंगलतोड, आता जंगलतोड कशासाठी करतो, तर शहरं वसवण्यासाठी किंवा गावं वसवण्यासाठी. त्यानंतर त्या हवा प्रदूषण, जल प्रदूषण, नागरीकरण, औद्योगिकरण, रस्ता आणि पूल बांधणे, या सर्व गोष्टींमध्ये मानव हस्तक्षेप करत असताना त्याच्यामध्ये नैसर्गिक पर्यावरणाला हानी पोचते आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण हे पर्यावरणाचा जो समतोल आहे तो बिघडला जातो. आणि त्यामुळे प्रदूषण ही खूपच व्यापक संकल्पना आहे आणि ती महत्वाची आहे, की पर्यावरण जर आपलं चांगलं टिकवायचं असेल तर आपल्याला हे जे सगळे प्रदूषण आहेत ते कशा प्रकारे होतात, त्यांचं घटक कोणते, त्याच्यापासून काय त्रास आपल्याला होऊ शकतो, मग ते होऊ नये म्हणून आपल्याला कशा प्रकारे त्यांचं समतोल राखता येईल हे बघणं गरजेचं आहे. तर तुम्हाला हे तर तुम्ही अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी 4थी-5वी पासून प्रदूषण हा भाग शिकता. प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना जरी असली त्याच्यात तुम्हाला हे 3 प्रदूषण तर सर्वांनाच माहित आहेत, हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण किंवा अजून काही प्रदूषणाचे प्रकार आहेत. प्लास्टिकचं प्रदूषण आहे, किरणोत्सारामुळे होणारं प्रदूषण आहे, औष्णिक प्रदूषण आहे, प्रकाशाचं प्रदूषण आहे. तर हे तर आहेतच आणि ही सगळी प्रदूषणं हवा, जल आणि भूप्रदूषणास कारणीभूत ठरतात. आपल्याला मेन आपल्या सभोवतालची हवा जर स्वच्छ असेल, व्यवस्थित असेल तर आपल्याला आपलं जगणं सुसह्य होतं. त्याचबरोबर जल म्हणजे पाणी हे आपलं जीवन आहे हे आपण मानतो. त्याचप्रमाणे ज्या जमिनीतून आपण अन्न उत्पन्न करतो ते सर्व जमीन जर प्रदूषित असेल तर आपल्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे आपल्या जीवसृष्टीला किंवा सजीव सृष्टीला म्हणा हानी पोचू शकते. मग त्याचे घटक दिलेले आहेत बघा, वायू प्रदूषण कसं होतं, जल प्रदूषणाचे घटक कोणते, भूप्रदूषणाचे घटक कोणते, मग त्यामध्ये स्रोत का आहेत, कुठून हे उत्पन्न होतात. हवा प्रदूषण का होतं तर आपल्याला माहिती आहे की रासायनिक तेल शुद्धीकरण कारखाने, त्यानंतर आपण कापड गिरण्या, सिमेंट गिरण्या, नंतर धातू सुरुंग ओतणे, इतर सगळे कारखाने म्हणा. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे हवेचं प्रदूषण होतं, कारण हवेमध्ये नको ते वायू सोडले जातात. याचा परिणाम मानवावर काय होतो, तर मानवी आरोग्याच्या श्वसन संस्थेचे गंभीर आजार होतात. वनस्पती आणि प्राण्यांवर देखील विपरीत परिणाम होतो. आम्लवर्षासारखे काही घातक परिणाम होऊ शकतात. तर ह्या सर्वांचं जर आपल्याला हवेचं प्रदूषण टाळायचं असेल तर काय कराव्या उपाययोजना त्या पण माहित आहेत आपल्याला, की उंच धुरांडी असावीत. जी आपण काही उत्पादनं काढतो कारखान्यातून तर ती उत्पादनं प्रदूषण नियंत्रित करणारी असावीत किंवा कारखान्यांमधून प्रदूषण होणार नाही, हवेमध्ये सोडलं जाणार नाही याची काळजी घेणारी असावीत. तर त्यासाठी काही नियम करायला लागले, काही कायदे करावे लागले तरी ते करणं गरजेचं असतं. आणि जर हवा प्रदूषित नसेल तर आपण आपलं जीवन सुसह्यपणे जगू शकतो. पुढचं आहे जलप्रदूषण. पाणी, मी म्हणलं मगाशीच की पाणी हे आपलं जीवन आहे आणि त्या जीवनावश्यक हा घटक जर प्रदूषित झाला तर अनेक आजारांना आपण सामोरे जाऊ शकतो. मग पाणी प्रदूषण कशामुळे होतं तर माहित आहे तुम्हाला, वेगवेगळे त्याच्यामध्ये मिसळलेल्या गोष्टींमुळे. मग त्याच्यामध्ये शैवाल, विषाणू, जीवाणू, तसंच वाळू, माती, धूळ अशा अनेक पदार्थ, तसंच खतं किंवा
तणनाशक जर आपण त्या पाण्यामध्ये मिसळली तर आपलं पाण्याचं प्रदूषण होतं. तर ही प्रदूषण करण्याची गोष्ट म्हणजे कोण करतं हे प्रदूषण? तर आपणच, मानव. जल प्रदूषण, हवा प्रदूषण किंवा भूप्रदूषणाला मुख्य कारणीभूत घटक मानव हाच आहे. कारण इतर वनस्पती किंवा प्राणी हे काही प्रदूषण करत नाहीत. मानव हा मुख्य आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये औद्योगिक प्रदूषके सोडणं, घरगुती घाण, सांडपाणी सगळं आपण पाण्यात टाकतो. त्यानंतर शेतीसाठी वापरली जाणारी जी खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, ती काही कालांतराने पाण्यात मिसळली जातात आणि पाण्याची जी क्वालिटी आहे ती खराब व्हायला लागते. आणि मग ते पाणी जर पिण्यायोग्य राहिले नाही तर असंख्य आजारांना मानव त्या मानवाला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. मग मानवाच्या वेगवेगळ्या पाण्यामुळे होणारे कावीळसारखे रोग तुम्हाला माहित आहेत. तर ते तर होतातच. शिवाय पाणी जर खराब असेल तर इतर सजीव प्राणी जे आहेत त्यांना देखील धोका पोहोचू शकतो, वनस्पतींना देखील धोका पोहोचू शकतो. मग आता पाणी जर प्रदूषित होऊ नये असं वाटत असेल तर उपाययोजना काय करावी? तर पाण्याच्या प्रदूषक सोडण्यापासून आपण वाचायला पाहिजे. आपलं जे घरातलं सांडपाणी आहे किंवा कारखान्यातलं सांडपाणी आहे त्यांचं योग्य नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे. तर तसंच मग भूप्रदूषण, भू म्हणजे जमीन आणि जमिनीचं प्रदूषण. जर आपली जमीनच चांगली नसेल, त्याच्यात पौष्टिक घटक नसतील, जर रसायनांनी भरलेली असेल तर त्याच्यातून जे उत्पन्न होणारं अन्न आहे ते अन्न आपण ग्रहण करणार आणि त्याच्यातून जे नको असलेले घटक आहेत ते आपल्या शरीरात जाऊन आपल्याला त्रास होणार आहे. मग तसंच भूप्रदूषणाला कारणीभूत पण मानवच आहे. कारण मानवाने टाकाऊ जे पदार्थ तयार केले जातात आणि ते तुमचे सर्व जमिनीमध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळे भूप्रदूषण होतं. मग कारखान्यातील उत्सर्जके असतील, घरगुती टाकाऊ कचरा जो असेल, तर प्लास्टिक सारखा कचरा आहे. प्लास्टिक तर ही खूप मोठी समस्या सध्या निर्माण झालेली आहे, सर्वांना माहित आहे. तर ह्या सगळ्यांमुळे जमिनीची हानी पोचते. जमिनीची धूप होणं, वनस्पतींच्या पिकांची वाढ कोंडणं, पोषक द्रव्यांचं प्रमाण कमी होणं आणि त्यामुळे पिकांचं प्रमाण, चांगल्या क्वालिटीची पिकं आपल्याला न मिळाल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. मग आता उपाययोजना काय ह्यासाठी? तर जे कुठले टाकाऊ पदार्थ मानव निर्मित आहेत त्यांचं पुनर्चक्रीकरण, पुनर्वापर, पदार्थांना कमीत कमी वापरणं, या सर्व गोष्टींची गरज असते आणि त्यामुळे मग आपण त्या जमिनीची चांगली क्वालिटी राखू शकतो किंवा जमिनीचं प्रदूषण कमी करू शकतो. हे सर्व आपल्याला अभ्यासायचं कारण की जर आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल, आपल्या सभोवतालची परिस्थिती सुधारायची असेल तर ही सगळी प्रदूषण आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. हवेचं असू देत, जल असू देत, भूप्रदूषण असू देत, ह्या सर्वांना थांबवणं अतिशय गरजेचं आहे. पुढे आपण बघणार आहोत मग पर्यावरण संवर्धन काळाची गरज का बनलेली आहे? तर आपण आता बघतोयच की पर्यावरणाचं संवर्धन करण्याची गरज का भासते? तर आपल्याला अनेक आजारांना आता सामोरं जावं लागतंय. तुम्ही जर बातम्या बघत असाल तर आपल्या शहरांची हवेची क्वालिटी बघत जा. ती सगळीकडे, अगदी दिल्लीचं जर तुम्ही काही दिवसापूर्वी जर दिल्लीला प्रदूषण बघत असाल तर तिथे नुसते धुराचे आणि सगळं अंधार अंधार असे ढग निर्माण होतात आणि त्यामुळे श्वासाचे अनेक आजार आपल्याला दिसून येतात. मुंबईचं पण मध्ये मध्ये जेव्हा गाड्या अतिशय प्रमाणात चालतात तेव्हा कसं आपली हवा प्रदूषित होते. आपल्या ठाण्यामध्ये देखील आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या साहाय्याने विविध ठिकाणी तुम्हाला हवेची क्वालिटी काय प्रकारची आहे त्यासाठी बोर्ड दाखवलेले असतात. तर ते बोर्ड जर तुम्ही बघितले तर कशा प्रकारे आपली हवा प्रदूषित आहे की शुद्ध आहे हे आपल्याला दिसून येतं. मग पर्यावरण जर आपल्याला संवर्धन करायचं असेल, त्याचं व्यवस्थित पालनपोषण म्हणजे पर्यावरणाला नीट ठेवायचं असेल तर त्याची संवर्धनाची गरज आपल्याला वाटणार आहे. मग कशा प्रकारे संवर्धन? तर अनेक मुद्दे आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचा जपण्यासाठी, निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी, आपल्या जी अवतीभोवती सजीव सृष्टी आहे, जैवविविधता आहे, तिचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, तसंच भविष्यात ज्या पुढच्या पिढ्या आहेत, आतापर्यंत जगलेत ते चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे जगलेत असं समजूयात आपण, पण पुढच्या ज्या आपल्या भावी पिढ्या आहेत, तुम्ही सगळी जी लहान मुलं आहात त्या मुलांचं पुढचं भविष्य चांगलं व्हावं, शुद्ध हवेत त्यांना जगता यावं, राहता यावं, यासाठी आपल्याला ही जी पर्यावरणाची गुणवत्ता आहे ती चांगली राखणं, शाश्वत राखणं ही गरजेचं आहे. प्रदूषणमुक्त हवा, जल, भूमी हे टिकवण्यासाठी आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि हे सगळं करण्यासाठी नैसर्गिक मानवनिर्मित समस्या
आपल्याला निराकरण करणं गरजेचं आहे की हे जेव्हा करू आपण, आपल्यामुळे मानवामुळे जे काही प्रदूषण होतंय किंवा पर्यावरणाची हानी होते ती थांबवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ती थांबवण्यासाठीच आपल्याला पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक जबाबदारी काय आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्या प्रकरणामध्ये की मानव हा असा आहे की त्याला कुठले तरी कायदे किंवा काहीतरी गोष्टी त्याला जबरदस्तीने त्यांच्यावर लादल्या तरच पर्यावरणाची हानी थोपवू शकतो. म्हणून मग पुढे आपल्याला ह्या प्रकरणामध्ये बरंच काही पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे याविषयी कुठले कुठले कायदे, अनेक संस्था जगातील एकत्र येऊन पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून अनेक कायदे केलेत. तर त्या संबंधीची माहिती त्यांनी थोडक्यात तुम्हाला दिलेली आहे. ही माहिती तुम्ही वन संवर्धन कायदा 1986, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, तसंच वन्यजीव संरक्षण कायदा 1972, हे सर्व तुम्ही कायदे तिथे पुस्तकात दिले ते वाचू शकता. जरी ते आता आपल्याला या वर्षीच्या पोर्शन मधून कमी केलेले असले, अभ्यासातून ते काही भाग वगळलाय, त्याच्यात ते वगळलेले आहेत, पण वाचायला काहीच हरकत नाही. कारण हे जे कायदे आहेत ते कायद्यांमुळे आपण आपलं पर्यावरण नीट राहावं यासाठी काहीतरी काळजी घेऊ शकतो. आणि त्यामुळे त्यांनी एक छान तिथे एक गोष्ट पण तुम्हाला दिली मोलाई, जाधव मोलाईंची, आणि त्यांनी कसं जंगल राखलं गेलं ही गोष्ट पण तुम्ही वाचू शकता. आणि अतिशय महत्वाची ती गोष्ट आहे, ती जर तुम्ही वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की एक माणूस आपल्याला पर्यावरणाला किती सावरू शकतो. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की मी आता ती गोष्ट पूर्ण तुम्हाला वाचून नाही दाखवते. त्या गोष्टीमध्ये एका माणसाने जवळजवळ 1360 एकरचं जंगल एकट्या माणसाने निर्माण केलं. आपण अनेक माणसं मिळवून मोठी मोठी जंगलं नष्ट करतोय आणि एक माणूस 1360 एकर मधलं जंगल पूर्ण उभं करतोय. म्हणजे किती महत्व आहे ह्या पर्यावरणाला हे त्यांनी एका साध्या माणसाने जाणलं. त्याला तुम्हाला माहित आहे की भारत सरकारकडून पद्मश्री ने त्याचा म्हणजे त्याचं हे केलं, त्याच्या कामगिरीबद्दल त्याला सन्मानित केलेलं आहे भारत सरकारने. आणि त्याने जे जंगल तयार केलं त्याला मोलाई जंगल म्हणूनच आता ओळखलं जातं. ही गोष्ट तुम्ही अवश्य वाचा. आणि एक माणूस जर पर्यावरणाला एवढं आपल्याला योगदान देऊ शकतो, तर आपण प्रत्येक माणसाने जर विचार केला तर पर्यावरण कशा प्रकारे राखलं जाईल हे आपल्याला लक्षात येईल. आता ह्या पर्यावरणाचं संवर्धन करायचं तर आपल्याला पर्यावरण संवर्धन करण्यासाठी त्या पर्यावरणात जे विविध जैव विविधता आहे ती माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या जैव विविधतेचं तुम्हाला कशा प्रकारे रक्षण करता येईल ते बघायचं आहे. पुढचा भाग आपण बघूयात, पर्यावरण संवर्धन आणि जैव विविधता. निसर्गामध्ये ज्या काही जाती आढळतात त्या सजीवांमधील अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला किंवा सजीव सृष्टीला समृद्धी लाभते. आता आपलं भारतातलं तुम्हाला माहित आहे आपलं निसर्ग सौंदर्य किती वेगवेगळ्या प्रकारचं आहे. तुम्ही काश्मीरमध्ये गेलात तर तिथली परिस्थिती वेगळी दिसेल. राजस्थानचा वाळवंट जर बघितलं तर तिथलं तुम्हाला सगळं पर्यावरण वेगळं दिसेल. कितीतरी समृद्ध ते वाळवंटातील जाती, तिथले वनस्पतींच्या जाती म्हणा, प्राण्यांच्या जाती म्हणा किंवा तिथलं राहणीमान म्हणा, हे तुम्ही जर अभ्यासलात, भूगोलात ते तुम्ही अभ्यासतात तर किती विविधता आपल्या साध्या एका भारतामध्ये आढळून येते. तर अशीच विविधता जर तुम्ही पृथ्वी तलावर सगळीकडे पाहिली तर कितीतरी प्रकार तुम्हाला दिसून येईल. तर निसर्गातील जी सजीव सृष्टीची जी समृद्धता आहे तिलाच आपण जैव विविधता असं म्हणतो, सजीवांमधील विविधता असं म्हणतो. तर त्याची ही जी व्याख्या आहे ती तुम्हाला परीक्षेत सहज लिहिता येईल. जैव विविधतेवर एक प्रश्न नेहमी विचारला जातो, जैव विविधता म्हणजे काय आणि तिच्या वेगवेगळ्या पातळ्या सांगा. तर त्या पुढच्या ज्या आहेत त्या तिच्या 3 पातळ्या आहेत त्या बघूयात. अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. तर जैव विविधता, अनुवांशिक विविधता म्हणजे काय, एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता. आता आपल्याला माणसांचंच बघा, एकाच प्रकारची माणसं आपण नाही बघत, प्रत्येक माणूस एकापेक्षा वेगळा असतो. मग अगदी तुमची पश्चिमेतील देशांचे लोक बघा किंवा आपल्याकडे आशियाई देशातील लोक बघा, किती वेगळेपणा त्याच्यात तुम्हाला दिसून येतो. खरं तर ही सगळे माणूसच असतो किंवा मानवच आहे, तरी आपल्याला वेगवेगळं त्यांच्यामध्ये प्रकार दिसून येतात. प्रजातींची विविधता,
निसर्गामध्ये तुम्हाला असंख्य, अगदी वनस्पतीच्या घेतल्यात तर किती जाती दिसतात बघा, वेगवेगळ्या वनस्पती. म्हणजे थंड प्रदेशातल्या वनस्पती वेगळ्या, वाळवंटातल्या वेगळ्या, किंवा जिथे समुद्र आहे, समुद्र किनारी असणाऱ्या विविध वनस्पती तुम्हाला दिसून येतील. तसंच प्राण्यांमध्ये सूक्ष्म जीवांपासून तर मोठ्या प्राण्यांपर्यंत अनेक जातीचे प्राणी तुम्हाला दिसतील. तर ही अशी प्रजातींची विविधता. तसेच परिसंस्थेतील विविधता, प्रत्येक ठिकाणचं वातावरण, तिथली हवा, तिथे मिळणारं अन्न, तिथे असणारं आजूबाजूचा परिसर, तिथले प्राणी, वनस्पती, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला विविधता आढळून येईल. तर ह्या सर्वालाच आपण जैवविविधता असं म्हणतो. मग जैवविविधता म्हणजे काय आणि त्याच्या कुठल्या कुठल्या 3 पातळ्या आहेत, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर हे सगळं तुम्ही हा प्रश्न म्हणून, मोठा प्रश्न म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग ह्या जैवविविधता जर टिकवायची असेल, आहे तशा सुंदर आपल्या पृथ्वीचं रक्षण करायचं असेल, तर आपल्याला तिचं संवर्धन करणं गरजेचं आहे. कसं करता येईल संवर्धन? त्यासाठी आपण पुढचा मुद्दा बघूयात, जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल. त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतील. त्याच्यात पूर्ण त्यांनी मुद्दे दिलेले आहेत की दुर्मिळ ज्या जाती आहेत, ज्या आता नाश पावायला लागल्यात, त्या दुर्मिळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणं हे आपल्याला शक्य होणार आहे. राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यांची निर्मिती आपल्याला करता येईल. त्याच प्रकारे काही राखीव जैवविविध विभाग आहेत ते आपल्याला राखता येतील. तसंच विविध प्रजातींच्या संवर्धनासाठी काही प्रकल्प उभं करता येतील. प्राणी आणि वनस्पतींचं संवर्धन करता येईल, कायद्याचं पालन करता येईल, पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणं. मग आपल्याला जे जुनं ज्ञान आहे त्याची नोंद करत करत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं रक्षण करणं आपल्याला सहज शक्य आहे. मग त्यासाठी आपल्याला काही संस्था, मग त्यांनी बऱ्याच संस्थांची पुढे नावं दिलेली आहेत, तर ती आपण सहज त्या संस्थांचं त्यांच्या सहाय्याने आपण ह्या जैवविविधतेचं संवर्धन किंवा संरक्षण करू शकतो. मग ह्याच्यात माझी भूमिका काय, तर ती शेवटची आपण माझी भूमिका बघणार आहोत की जर पर्यावरण आपल्याला राखायचं झालं, संवर्धन करायचं झालं, तर फक्त सरकारने करावं किंवा इतर ज्या संस्था आहेत विविध त्यांनीच करावं हे नाहीये. तर प्रत्येक मानवाने किंवा प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ही घेतली गेली पाहिजे. आणि ती जबाबदारी घेण्यासाठी त्याला काय काय करावं ते आपल्याला छान एक चार्ट दिलाय आणि छान मुद्दे दिलेले आहेत. पहिलं आहे टिकवणे. काय टिकवायचं की आपल्याकडे जे पृथ्वीवर आहे ती सगळी साधन संपत्ती आपल्याला टिकवायची आहे. तिचं नाश करता कामा नये, ती जतन करायची आहे. जे उरलं आहे त्याचं जतन करायचं आहे. जर ज्या गोष्टींना हानी पोचती आहे तर ते हानी पोचू नये, त्यांचं परत त्याच्यावर काही उपाययोजना करून त्यांना टिकवण्यासाठी गोष्टी केल्या पाहिजेत. जी अज्ञात क्षेत्र आहेत, जी माहीतच नाहीयेत, अशी पण व्यवस्थित ती राखली पाहिजेत. प्रतिबंध केला पाहिजे. प्रतिबंध म्हणजे काय, तर जर काही धोके निर्माण होत असतील आपल्या पर्यावरणाला, तर त्या संबंधीचे धोके आपल्याला आधीच ओळखून त्याच्यावर ते होऊ नये, ते धोके, पर्यावरणाची हानी होऊ नये, त्यासाठी त्या धोक्यांपासून आपल्या पर्यावरणाचा बचाव केला पाहिजे. मग आता हे सगळं करण्यासाठी प्रसार कसा, तर शिक्षणातून, मार्गदर्शनातून, जनजागृती आहे, अनुकरण आहे, वेगवेगळ्या संघटना आहे आणि आपला प्रत्यक्ष सहभाग याच्यामध्ये असला पाहिजे. आणि यासाठी हे प्रकरण तुम्हाला दिलेलं आहे की लहानपणापासूनच जर मुलांना किंवा विद्यार्थ्यांना पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाची हानी कशी होते, मग ही हानी होऊ नये, आपल्याला आपलं पुढचं भविष्य चांगलं जावं, यासाठी या पर्यावरणाची हानी न होता आपण ते कसं टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्या मुद्द्यातून म्हणजे शिक्षण असेल, मार्गदर्शन असेल, जागृती असेल, अनुकरण असेल, संघटन असेल, त्या सगळ्यांचा आपण सहभागातून आपण पर्यावरणाची हानी रोखू शकतो. आणि शेवटचा मुद्दा आहे याच्यात निर्मिती आणि नियंत्रण. मग पर्यावरणाची जर हानी होत असेल तर आपण वेगवेगळ्या नवीन घटकांचं पुनरुज्जीवन करणं, निर्मिती करणं आणि पर्यावरणाचा नाश कसा होणार नाही हे बघणं आपल्याला शक्य होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला नियंत्रण, हानी रोखणं, हानी करणारी कृती थांबवणं आणि आपली मानसिकता बदलणं हे फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे
आपल्याला ह्या पूर्ण प्रकरणात पर्यावरणासंबंधी पूर्ण माहिती दिलेली आहे की पर्यावरण म्हणजे काय ते सुरुवातीला आधीच आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर पर्यावरणाचा हानी पोहोचवणारे सगळे घटक कोणते हे आपण पाहिलेले आहेत आणि पर्यावरणाची हानी होत असताना आपण त्या पर्यावरणाचं संवर्धन का करावं तर त्यातील जैवविविधता टिकवण्यासाठी. मग ही जैवविविधता कशी आहे आपल्याला ती बघितली आपण आणि मग आपली मोलाची भूमिका ह्या जैवविविधतेतील ती आपण पाहिली. आता ह्या प्रकरणाचा स्वाध्याय जो आहे तो शेवटचा स्वाध्याय पान नंबर तुम्हाला 46 वर दिलेला आहे. मी त्यासाठी परत प्रश्न काढले नाहीत कारण सगळे महत्त्वाचे प्रश्न त्या स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत आणि त्या स्वाध्यायावरून तुम्ही हे प्रकरण छान प्रकारे त्याचे प्रश्नोत्तर जर लिहिली तर तुम्हाला उत्तर म्हणजे धडा वाचल्यानंतर तुम्ही उत्तर तयार करा आणि त्यावर तुमचे मग तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करू शकाल. मग त्याच्या टिपा आहेत पर्यावरण संवर्धन, जैवविविधता, आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन. तर ह्या सारख्या टिपा आहेत. त्यानंतर पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा. पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे? जैवविविधतेचे प्रकार सांगून त्याची उदाहरणे लिहा. विविधतेचे संवर्धन कसे करता येईल असे सगळे महत्त्वाचे घटक जर तुम्ही व्यवस्थित प्रश्नोत्तराच्या स्वरूपाने तयार केले तर तुम्हाला आरामात हे प्रकरण अगदी सोपं आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण आजूबाजूला बघतो त्याच सगळ्या गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. काही सूत्र नाही आहेत, काही मोठी गणित नाही आहेत की काही नाहीये. अतिशय सोपं आणि सहज असं हे प्रकरण तुम्ही सहज छान अभ्यासू शकता आणि ह्या प्रकरणावर जे काही प्रश्न विचारले जातील त्यांचं तुम्ही छान प्रकारे उत्तर देऊन तुम्हाला जास्तीत जास्त विज्ञानमध्ये मार्क ह्या प्रकरणामुळे मिळू शकतात.